एक मुलगा जो तिच्या हसण्यासाठी कुटुंबाच्या आग्रहाखातर तिचा हातात हात घेऊन जगाशी लढायला तयार झाला होता आणि दुसरा मुलगा ज्याने फक्त तिच्यासोबत लग्न करता यावं म्हणून आपलं सारं जग पणाला लावलं होतं. पण जेव्हा एकाच हृदयासाठी दोन वेगवेगळ्या व्यक्ती धडपडू लागतात तेव्हा खेळ सुरू होतो विनाशाचा. यात कोणाचा ना कोणाचा विनाश ठरलेला असतो. आज आपण पाहणार आहोत एका अशा प्रेमाची त्रिकोणी मालिका ज्यामध्ये मैत्रीची व्याख्या बदलली, प्रेमाने आपला मार्ग बदलला आणि शेवटी एका चुकीच्या निर्णयाने तिघांचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त केलं. ही गोष्ट आहे केतन, सिया आणि चेतनची. केतनला दरीत ढकलून दिल्यानंतर 4 दिवस गुन्हा पचवणारी सिया जेव्हा केतनच्या बहिणीच्या सांत्वनाला आली तेव्हा बहिणीनं तिची पोलखोल केली आणि इथूनच सुरू झाली एक अशी कहाणी ज्यानं 3 कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा गुन्हा नेमका कसा उघडकीस आला याची स्टोरी फारच इंटरेस्टिंग आहे. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. केतन विशाल अग्रवाल, 26 वर्षाचा हा तरुण पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा एकुलता एक मुलगा होता. केतननं पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजमधून BBAचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला होता, जिथून त्याने MS ची पदवी घेतली होती. 2 वर्षांपूर्वी भारतात परतल्यानंतर तो वडिलांचा बांधकाम व्यवसाय बघत होता. गेल्या वर्षभरापासून त्याने स्वतः नवीन बांधकाम साइट्सची निर्मिती करायला सुरुवात केली होती. तो एक हुशार, शांत आणि अत्यंत साध्या स्वभावाचा तरुण होता. तर सिया प्रवीण गोयल ही 20 वर्षीय तरुणी पुण्यातील प्रसिद्ध ड्रायफ्रुट्स आणि मसाले व्यापारी प्रवीण गोयल यांची कन्या आहे. ती सध्या BComचं शिक्षण घेतेय. घरच्यांनी तिला मार्केट यार्ड परिसरात केक विक्रीची एक बेकरी सुरू करून दिली होती, जी ती स्वतः चालवत होती. फेब्रुवारी 2026 मध्ये केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा अत्यंत थाटामाटात साखरपुडा झाला होता आणि नोव्हेंबर 2026 मध्ये त्यांचं लग्न होणार होतं. त्यासाठी उदयपूर इथे 17 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक करण्यात आली होती. थोडक्यात अत्यंत धूमधडाक्यात हा शाही विवाह सोहळा होणार होता. चेतन बाबूलाल चौधरी हा 23 वर्षीय तरुण पुण्यातील व्यापारी बाबूलाल चौधरी यांचा मुलगा आहे. त्याने BBAचं शिक्षण घेतलं असून गेल्या 2 वर्षापासून तो मार्केट यार्ड येथील वडिलांचा ड्रायफ्रुट्स आणि किराणा ट्रेडर्सचा व्यवसाय पाहतोय. चेतन हा एक उत्तम क्रिकेटर असून रणजी क्रिकेट खेळण्याचं त्याचं स्वप्न होतं. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची ओळख मार्केट यार्ड परिसरातील व्यवसायाच्या निमित्ताने झाली होती. गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली आणि संवाद वाढला. हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात सियाच्या घरच्यांनी तिचं लग्न केतन अग्रवाल यांच्याशी ठरवलं आणि त्यांचा साखरपुडा झाला. सियाला केतन सोबत लग्न करायचं नव्हतं, कारण ती चेतन चौधरीच्या प्रेमात वेडी झाली होती. या विवाह बंधनात केतन आडकाठी ठरत असल्याने सिया आणि चेतनने मिळून केतनला कायमचं वाटेतून हटवण्याचा थंड डोक्याने कट रचला. त्यांना ही हत्या अशी करायची होती की पोलिसांना आणि जगाला तो एक केवळ अपघात वाटावा. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झालंय की 18 जून रोजी केतनची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी त्याला मारण्याचे 2 वेळा अयशस्वी प्रयत्न केले होते. पहिला प्रयत्न जूनच्या पहिल्या आठवड्यात झाला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात केतन आणि सिया प्री वेडिंग शूटसाठी इंडोनेशियातील बाली इथे जाणार होते. दोघेही पुण्यातून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने निघाले होते. मात्र विमानतळावर पोहोचल्यावर केतनचा पासपोर्ट अचानक गायब असल्याचं समजलं. पासपोर्ट नसल्यामुळे केतनला दौरा रद्द करून विमानतळावरून परत यावं लागलं आणि सिया तिच्या कुटुंबासोबत किंवा ठरलेल्या बेतानुसार गेली. पोलिसांनी तपास केला असता उघड झालं की केतननी बालीला जाऊ नये म्हणून सियाने स्वतःच त्याचा पासपोर्ट चोरून तो लपवून ठेवला होता, जेणेकरून तिला चेतन सोबत वेळ घालवता येईल किंवा कट पुढे ढकलणं सोपं होईल. केतनच्या वडिलांनी सांगितलं की 31 मे रोजी एकदा सिया आणि केतन दोघे लोहगडावर गेले होते, परंतु त्या दिवशी हा प्लॅन त्यांना अंमलात आणता आला नाही. त्यानंतर बाली कॅन्सल झालं म्हणून सियाने पुन्हा एकदा लोहगडावर जायचं म्हणून हट्ट धरला. तेव्हा घरच्यांनीही सहज परवानगी दिली. मात्र या दिवशी त्यांचा प्लॅन अधुरा राहिला, कारण त्या दिवशी किल्ल्यावर या दोघांनी केतनला साप आला अशी भीती दाखवून दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सुदैवानं त्याने एका फांदीला घट्ट पकडून ठेवलं आणि त्यातून तो वाचला. त्यावेळी सियाने अत्यंत चाणाक्षपणे या घटनेला भलतंच स्वरूप दिलं. आपण केतनला सापापासून वाचवण्यासाठी बाजूला ढकललं आणि नंतर त्याला मिठी मारून वाचवलं असा खोटा दावा तिने केतनच्या कुटुंबियांसमोर केला होता. त्या दिवशी परिस्थिती अनुकूल न मिळाल्यामुळे त्यांचा कट पूर्ण होऊ शकला नाही. 19 जून रोजी दोन्ही कुटुंबांनी मिळून सियाचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं होतं. मात्र सियाने आधीच रचलेल्या कटानुसार केतनकडे 18 जून रोजीच लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जाण्याचा हट्ट धरला. परंतु केतनने मागचा 14 तारखेचा अनुभव पाहता त्यास नकार दिला होता. तेव्हा सियाने केतनच्या आईला फोन करून केतनला लोहगडावर येण्यासाठी राजी केलं.
आईचं म्हणणं केतन टाळू शकला नाही. तो सिया सोबत लोहगडावर गेला. ठरलेल्या प्लॅननुसार तिचा प्रियकर चेतन चौधरी हा आधीच दुचाकीवरून लोहगड किल्ल्यावर पोहोचलेला होता. त्याने पोलिसांची नजर चुकवण्यासाठी आणि आपली ओळख लपवण्यासाठी भर उन्हात हुडी, कानात हेडफोन आणि तोंडावर मास्क घातला होता. केतन आणि सिया किल्ल्यावर चालत असताना केतन पुढे होता. तो एका ठिकाणी फोटोसाठी पोज देत होता. त्याच वेळी चेतन पाठीमागून आला. चेतन आणि सिया या दोघांनी मिळून केतनला 350 ते 400 फूट खोल दरीत ढकलून दिलं. त्यामुळे केतनचा जागीच मृत्यू झाला. यानंतर सियाने केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याचा बनाव रचला आणि लोणावळा ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरीतून केतनचा मृतदेह बाहेर काढणाऱ्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांना घटनास्थळाची परिस्थिती पाहून संशय आला होता. अशी दुर्घटना या ठिकाणी सामान्यतः घडणं कठीण असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. केतन स्वतः एक नियमित आणि अनुभवी ट्रेकर होता. त्यामुळे त्याचा असा अचानक पाय घसरणं पोलिसांना खटकलं. केतनचा मृतदेह जेव्हा घरी आणण्यात आला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सियाच्या चेहऱ्यावर कोणतंही दुःख किंवा अश्रू नव्हते. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही रिॲक्शन नसणं केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना खूप खटकलं होतं. पण तरीही सगळ्यांनी हा एक अपघात असू शकतो याच शक्यतेवर केतनचे अंत्यसंस्कार उरकून घेतले. केतनचे सर्व अंत्यविधी पार पडल्यानंतर 21 जून रोजी कुटुंबीय लोहगडावर गेलं. त्यांनी संपूर्ण ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर सिया जेव्हा सांत्वनासाठी केतनच्या घरी आली तेव्हा केतनची बहीण संजना हिच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले. तेव्हा तिने सियाला सगळ्यांपासून बाजूला नेत प्रश्नांची सरबत्ती केली. लोहगडावर तुम्ही काय काय केलं? कुठे कुठे फोटो काढले? फोटो काढताना पाय नेमका कसा घसरला? तू नक्की काय करत होतीस? असे असंख्य प्रश्न केतनची बहीण विचारत असल्याचे पाहून सिया पुरती गोंधळून गेली होती. ती उडवाउडवीची उत्तरं देतीये असं केतनच्या बहिणीच्या लक्षात आलं. त्यानंतर सिया तिच्या घरी निघून गेली. मात्र इकडे केतनच्या बहिणीने सियाच्या उडालेल्या गोंधळाची माहिती कुटुंबियांना दिली. कुटुंबियांना त्यामुळे थोडा संशय आला. संशयाची खात्री करण्यासाठी केतनच्या कुटुंबियांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, लोणावळा ग्रामीणचे तपास अधिकारी यांच्याकडे हा संशय व्यक्त केला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अत्यंत वेगाने तपासाची चक्र फिरवली. पोलिसांनी सिया गोयल हिच्या मोबाईलचा कॉल डेटा तपासला असता एक धक्कादायक माहिती समोर आली. सिया आणि चेतन चौधरी यांच्यात गेल्या वर्षभरापासून तब्बल 2004 वेळा फोन कॉल झाले होते आणि त्यांच्यात 300 तासांपेक्षा अधिक काळ संवाद झाला होता असं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी 18 जून रोजीचे चेतन चौधरीचे अधिकृत मोबाईल लोकेशन तपासलं. मात्र ते मार्केट यार्ड पुणे असंच दाखवत होतं, ज्यामुळे सुरुवातीला पोलीस देखील संभ्रमात पडले. मात्र लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासला असता एक तरुण भर उन्हात हुडी, हेडफोन आणि मास्क घालून फिरताना दिसला. पुढे जाऊन तो तरुण सियाला काहीतरी खुणावत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं. पोलिसांनी तातडीने 18 जून रोजी चेतनच्या फोनवर आलेल्या कॉलचा आणि त्याच्या दुकानाचा तपास केला. तेव्हा समोर आलं की चेतनने स्वतःचा मोबाईल दुकानातील कामगाराकडे ठेवला होता आणि तो स्वतः त्या कामगाराचा मोबाईल घेऊन लोहगड किल्ल्यावर आला होता, जेणेकरून पोलिसांना त्याचं लोकेशन बदलल्याचं समजणार नाही. इतक्या माहितीवरून पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी 22 जून रोजी चेतन चौधरीला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच चेतनने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यासोबतच सिया गोयल हिचाही संपूर्ण कट उघडकीस आला. सिया आणि चेतन यांनी मिळून अनेकदा लोहगडाची रेकी केली होती. पोलिसांनी जेव्हा चेतन चौधरीला ताब्यात घेतलं तेव्हा त्याची गुगल हिस्ट्री चेक करण्यात आली. त्यात पोलिसांना अत्यंत धक्कादायक माहिती आढळून आली. एखादा खून ट्रेकिंग दरम्यान घडलेला अपघात आहे हे कसं दाखवायचं असं त्यानं गुगलवर सर्च केलं असल्याचं उघड झालं. हे संपूर्ण प्रकरण उजेडात आल्यानंतर केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी अत्यंत संतप्त आणि भावुक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, फेब्रुवारीमध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. जर तिला हे लग्न करायचंच नव्हतं तर तिने सरळ नकार दिला असता. आम्ही त्वरित लग्न रद्द केलं असतं. त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलण्याचं का ठरवलं? त्यांची मानसिकता इतकी क्रूर आहे की आमचा 26 वर्षाचा मुलगा असा मारला जाऊ शकतो. समाजाने अशा क्रूर मानसिकतेची दखल घेणं गरजेचं आहे. सरकारला माझी एकच विनंती आहे की या प्रकरणाची सुनावणी कोणत्याही परिस्थितीत फास्ट ट्रॅक कोर्टातच व्हावी. पोलिसांचे आणि स्थानिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांचे मी आभार मानतो, ज्यांनी अत्यंत वेगाने हे प्रकरण सोडवलं. आरोपींना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा मिळायला हवी, जेणेकरून समाजात एक स्पष्ट संदेश जाईल. केतनच्या आईची प्रतिक्रिया ही हृदय हेलावून टाकणारी आहे. त्या म्हणतात, सियाला मी मुलीसारखं मानलं, सून मानलं. 3 वेळा ती घरी येऊन गेली. पूजेसाठी आली होती. आम्ही शॉपिंगला आणि डिनरला भेटलेलो. मात्र असं काही वागेल असं वाटलं नव्हतं. आमच्याकडे ड्रिंक्स पार्टी चालणार नाही हे मी तिला सांगितलं होतं.
तरी ती ह्या गोष्टी करायची. ही गोष्ट तिच्या पालकांनी आमच्यापासून नंतर लपवली. तिचं अफेअर चेतन सोबत सुरू होतं हेही लपवलं गेलं. आई, वडील, तिचा भाऊ साहिल आणि सिया सगळ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी मागणी आहे, अशी ही आई म्हणत आहे, जिने तिचा एकुलता एक मुलगा गमावलाय. पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका निष्पाप तरुणाचा केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी अशा प्रकारे बळी घेतल्यामुळे संपूर्ण पुणे आणि व्यापारी वर्ग चिंतातूर झालाय. या प्रकरणात केतन अग्रवाल याची बहीण सगळ्यात महत्वाची दुवा ठरली. तिने सियावर संशय व्यक्त करत तिची चौकशी केली नसती तर सिया एक खून पचवून आरामात राहिली असती. बाकी तुम्ही अशा घटनांकडे कसे पाहता ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.